नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकताच देशाने 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. भारत माझा देश, सारे भारतीय माझे बांधव, असा प्रत्येक जण म्हणतो. परंतु आज मी तुम्हाला जी काही परिस्थिती दाखवणार आहे ही महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणजेच बदलापूर शहराच्या या सोनवली परिसरातील म्हाडा रहिवाशांची ही परिस्थिती आहे. एकीकडे आपण चंद्रावर गेलो, एकीकडे आपण विज्ञान क्षेत्रात प्रगती केली, परंतु इथले मूलभूत अधिकार अजूनही प्रशासन त्यांना पुरवत नाहीयेत. काय नेमकं या सोनवलीकरांच्या समस्या आहेत? गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं जीवन जे आहे ते पाणी वाचून आहे. पाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय, त्यांना लाईटीसाठी संघर्ष करावा लागतोय, विविध गोष्टींसाठी जो आहे तो या रहिवाशांना संघर्ष करावा लागतोय. नेमक्या त्यांच्या आता काय सांगाल? काय वाटतं ही परिस्थिती पाहिल्यानंतर? किती भयावह आहे हे? भयावह असं आहे. प्रथम तर मी ठळक वार्ताचे आभार मानतो की तुम्ही अशा ठिकाणी आलेला आहे तिथं माणसाला जगण्याची पण गरज, म्हणजे माणूस कधी मरेल आणि कधी वारीला हात लावाल, कधी गवतामध्ये जाऊन त्याला साप चावल याची काही गॅरंटी नाही. कारण इथं जे लोक राहत आहेत ते लोक म्हणजे कुठले जॉबला जात नाही, कुठे मोठे व्यापारी नाही, कुठे मोठे मोठे व्यवसाय नाही, कोणाचा घरी असं सोना पडलाय बसायचं आराम करायचा असं काही नाही. इथं राहणारा माणूस रिक्षा चालवतो, टेम्पो चालवतो, नाक्यावर काम करतो, झाडू मारायला जातो, वॉचमॅन आहे. एकदम सामान्य घरातले लोक आहे, सामान्य. म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणाल ना, भाड्याने राहण्याची पण एवढी ताकद त्यांची नसल्यामुळे ते झोपडपट्टीत राहत होते. बरोबर, झोपडपट्टीत राहत असल्यामुळे बीएसयूपीच्या ज्या योजनेअंतर्गत यांना तिथं जे राहत होते तिथून उचलून त्यांना बदलापूरच्या अशा ठिकाणी तिने टाकलेलं आहे. म्हणजे मी स्थानिक आहे इथला, मी काय पक्षाचा माणूस नाहीये. कारण ताईंनी हा अप्रोच दिलेला आहे की या ज्या समस्या आहेत तुम्हाला सोडवण्यासाठी मी प्रयत्न कर. राष्ट्रवादी दामले साहेब जे आहेत, जे आता सध्या युवा जे आहेत आपल्या प्रशासनामध्ये, आता खूप चांगलं काम आहे त्यांचं. पण आमचं काम काय करायचंय? आमचं काम आहे वायरी सुटलेल्या आहेत, आमचं काम आहे बिल्डिंगच्या मागे पूर्ण गवत, एक गुडघ्याच्या वर गवत आहे. आमच्या इथं लहान लहान पोरं, आम्ही कामाला जातो, आम्ही सकाळी उठल्यावर कामाला गेलो, आमची पोरं बाहेर गेली, त्याला साप चावल्यावर त्याला अँब्युलन्स पण नाहीये, त्याला कोण नेणार? कोण नेणार? सुविधा आहे का? एक रिक्षा नाही इथून स्टेशनला जायला, रिक्षा जाण्यासाठी पण 25-30 रुपये आम्हाला द्यायचे. आम्ही कमवतो 100-150 रुपये आणि आम्ही हे खर्च करायचं. मागचं पण गवत आम्हीच काढून घ्यायचं. पाणी आम्हाला प्यायला नाही, त्याच्यामध्ये हे गढूळ पाणी, त्याच्यात आम्ही आजारी पडलो तर तुमच्याकडे बेड पण नाहीये. आहे का? तुमच्या हॉस्पिटलला बेड पण नाहीये. पण ते बेडसाठी ना प्रायव्हेटला आम्ही करू शकतो का? औषध उपचार नाही करू शकत, आमच्यात तेवढी ताकद पण नाही. 4था मधला तर तुम्ही वरती गेला, आता तुम्ही व्हिडिओ दाखवला, हे जे लोक आहेत ना 4था मधला जा तुम्ही. ग्राउंड फ्लोअरवाला त्रास नाही एवढा, ग्राउंड फ्लोअरला वेगळा त्रास आहे. 4थ्या मजल्यावर तुम्ही जाल ना, त्याचं पाणी टप 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 पडतोय, पाणी पडतोय, त्यात पण विशेष नाही. त्यातून लोखंड जे आपण ग्रिल असते ना ती पण दिसते, ती कधी खाली पडेल आणि खाली जो पोरगा लहान म्हातारा कोण असेल ना कधीही मरू शकतो. अशी अवस्था सध्याच्या घडीला आहे. पहिल्या मजल्यावरच्याला एवढी घाण खाली असते की त्याला कधी टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया होऊन तो कधी मरेल त्याची पण गॅरंटी नाही. आणि मागं जाऊन बघाल तर टाकीमध्ये पूर्ण घाण आहे. ही समोर जी टाकी तुम्ही जरा तिकडे करून दाखवा, ही टाकी दाखवा तुम्ही जरा. ही टाकीमध्ये एवढं पाणी भरलेलं आहे आणि या टाकीमध्ये बघा, त्याच्यामध्ये एवढं. टाकी नेमकी कसली आहे? ही टाकी काहीतरी कसली ठेवली, ही जेव्हा सोसायटी तयार झाली पहिलीपासूनच आहे, पहिलेपासून याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. तिने जो एक विषय मांडला अंगणवाडीचा, खूप सुंदर विषय काढले. कारण आमच्या इथं सगळे कामाला गेले, त्यांची लहान लहान मुलं आहेत, त्यांना शिक्षणाची पण खूप गरज आहे. कारण आशिष दादांचं एकच स्वप्न आहे, जे युवा आहेत त्यांना शिक्षण कसं पोहोचतंय, शिक्षणाची खूप जरुरी आहे. कारण त्यांना शिक्षण देणं हे आशिष दादांचं स्वप्न आहे की युवा कुठलाही अशिक्षित राहिला नाही पाहिजे, त्यांना प्रथम प्रवर्गात पूर्ण आणायचं त्यांना. त्यासाठी तुम्ही अंगणवाडी सांगताय तर आमच्या इथं एक हॉल पण आहे खाली, पण तो हॉल खाली आहे. जसं तुम्ही सोसायटी जर फिराल तुम्हाला तो खालीच आहे, नगरपालिकेचा तो हॉल दिलेला आहे, त्याच्यामध्ये अंगणवाडी चालू करा ना सरकारी. एवढ्या मोठी सोसायटी आहे, ती चालू करा. आणि ताईने एक शब्द दिलेला आहे, कारण ताईने शब्द दिला म्हणजे आता काही निवडणूक नाहीये, निवडणूक तर नाही आली ना, आता निवडणुकीला खूप वेळ आहे. पण ताईंना हे असं वाटलं, आशिष दामले दादांना असं वाटलं, त्यांची एक प्रेरणा होती तिकडे जे बीएसयूपी दिलेले लोक आहे त्यांना खूप समस्या होत आहे. त्या वायरीचं आहे, पाण्याचं आहे, दूषित पाण्याचं आहे, रस्त्यावर पाणी साचते, नाले पूर्ण चॉकअप झालेले आहेत. 4थ्या माल्याच्या माणसाला तर खाली झोपताना भीती वाटते की कधी रात्री काय घडल की काय. तर ताईंनी असा शब्द दिलेला आहे, काही येणाऱ्या काही दिवसामध्ये तिथं सोसायटीच्या आजूबाजूला जेवढे गवत वगैरे झालेले आहेत ते प्रथम तर आम्हाला सर्वात पहिली गरज काय, गवत पहिले साफ करून द्या. आणि जे घाण झालेले आहे, घाटाचे चोकअप झालेले आहेत, कारण आता पावसाळ्याचा टाइम आहे. सध्या आम्हाला गरज काय, पाणी जो पडल्यानंतर साचलं नाही पाहिजे. साचल्यामुळे काय डेंग्यू होणार, मलेरिया होणार. आणि आमच्याकडे एवढे पैसे नाही की आम्ही जाऊन चांगल्या हॉस्पिटलमध्ये
उपचार घेणार. तर ताईने सांगितलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला गटर, नाले आणि जे वायरी आहेत ना, कारण आमचे लहान लहान मुलं आहेत, कारण ते वायरीचं तुम्ही एक विल्हेवाट लावून द्या आम्हाला. हे प्रथमतः 4-3 गोष्टी आमच्या एकदम मूलभूत गरजा आहेत, या आम्हाला पूर्ण करून देण्यात ताईने आश्वासन दिलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर आम्ही परत तुम्हाला बोलवणार, कारण ताईने आम्हाला शब्द दिला ते आम्हाला तुम्ही करून दिलं, तर तुमचे आभार मानू. धन्यवाद.